पण ते देखील आपण जाणून घेणार आहोत। पण त्यापूर्वी एक महत्त्वाची कल्याणची बातमी अशी की महापालिका निवडणुकीत मुंबई, ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजप शिवसेना युतीत लढले, पण निवडणूक निकालानंतर दोघांमधला सत्ता संघर्ष स्पष्टपणे दिसू लागलाय। कल्याण डोंबिवली शिवसेनेनं मनसेला सोबत घेतलं, तर आता ठाण्यात भाजपनं महापौर पदासाठी त्यांचा उमेदवार जाहीर केला। विशेष म्हणजे ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं बहुमत आहे आणि त्यामुळे भाजपने कल्याणचा वचपा ठाण्यात काढला का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेत कुरघोडीचं राजकारण सुरू झालंय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातील राजकीय डावपेच चांगलेच रंगले। ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये याचा प्रत्यय आलाय। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपनं निवडणुकीच्या आधी युती केली, मात्र निकाल लागल्यानंतर शिवसेनेनं जोरदार राजकीय खेळी केली। 53 नगरसेवक असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेनं मनसेच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा घेत आणि ठाकरेंचे नॉट रिचेबल 4 नगरसेवक या जोरावर बहुमताचा 62 हा आकडा गाठला होता। परिणामी भाजपनेही ठाण्यात राजकीय परतफेड करण्याचा पवित्रा घेतलाय। भाजपनं ठाण्यात नगरसेवक सुरेश कांबळे यांचं नाव महापौर पदासाठी जाहीर केलंय। या 2 दिवसांमध्ये कोर कमिटीची निर्णय होऊन याच्यामध्ये पुढची जी कारवाई आहे ती निश्चितपणे करण्यात येईल। पण हे खरं आहे की आमचे 15 नंबर प्रभागामधले जे SC या कॅटेगरीमधनं निवडून आलेले आमचे नगरसेवक आहेत ते सुरेश कांबळे आहेत। भाजपनं ठाण्यात महापौर पदाचा उमेदवार जाहीर केला असला तरी शिंदेंची शिवसेना त्यांच्या महापौर पदावर ठाम आहे। 131 नगरसेवक संख्या असलेल्या ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचे 75 नगरसेवक आहेत, तर तिथं बहुमताचा आकडा 66 इतका आहे। त्यामुळे ठाण्यात शिवसेनेचाच महापौर होईल असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला। शिवसेनेचाच महापौर बसावा यासाठी आग्रही आहात। बीजेपीने देखील मागणी केलेली आहे। शिवसेना भाजप युतीचा महापौर बसेल आणि जास्त संख्या आमची असल्यामुळे 100% शिवसेनेचाच महापौर बसेल। महायुतीत कल्याण डोंबिवली आणि ठाण्यात एकमेकांवर राजकीय मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्याचा विरोधकांनी जोरदार समाचार घेतलाय। कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेनं मनसेच्या मदतीनं बहुमत मिळवलं, त्याची परतफेड करण्यासाठी ठाण्यात भाजपचे नगरसेवक सुरेश कांबळे महापौर पदाची निवडणूक लढवणार आहेत। मात्र ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेचं बहुमत असल्यामुळे वचपा काढण्याची भाजपची रणनीती यशस्वी होते की नाही हे आता निकालानंतर स्पष्ट होणार आहे। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।